पुढे जाऊया बघा. आता तुमच्याकडे राहिलेल्या नोट्स असतील आणि आता आपण रिवाईज करणार आहोत. माझ्या 7 लेक्चर्समध्ये आपण जे काही बोललोय त्यातलंच आहे. त्यातली पहिली नोट आहे बघा, एक एक पान गळावं आहे. साधारणतः मला वाटतं ती 6 पानांची नोट आहे, ज्याच्यामध्ये तथ्य असं मी म्हटलेलं आहे. या एका लघु कादंबरीमध्ये असणारी, ज्याची चर्चा आपण आत्ताच केली फॉर्म म्हणून, त्याची तथ्य मी तिथे दिलेली आहेत. ती आता फक्त आपण रिवाईज करूया पटपट. हे नोट्स तुमच्या हातात असतील तर मी काय बोलतोय ते तुम्हाला पटपट कळू शकेल. काय आहे बघा, तथ्य म्हटलंय. मग तिथं सगळी पात्रांची नावं जी आहेत ना ती दिली आहेत मी काढून. राधा डॅश माधव, गणेश अंबुजा नीरजा. आयत्या वेळेला परीक्षेला जायच्या अगोदर आपल्या हातात काय असलं पाहिजे? खाली काय म्हटलंय? राधा माधव आणि फरहद, तो ट्रँगल जो आहे तो काढलाय. राधा माधव आणि ओलाफ, तो ट्रँगल काढलाय. राधा माधव आणि हिल्डा, तो ट्रँगल काढलाय. स्त्री पुरुष संबंध म्हटलं तर हे 3 ट्रँगल जे आहेत हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे इथे राधा, इथे माधव, इथे फरहद, इथे राधा, इथे माधव, इथे ओलाफ, इथे राधा, इथे माधव आणि इथे खाली हिल्डा. परीक्षेला जाताना हे म्हणजे हे मॅथमॅटिकल आहे. एखाद्या गणिताचा अभ्यास करावा तसं आहे आणि हे तुम्ही तुमच्या हाताने केलं पाहिजे. हे जे केलं हे मी केलंय, हे मला समजणार आहे. हे जे केलं हे मला पेपर द्यायचा असेल तर मला याचा फायदा होणार आहे. तुम्ही तुमच्या अक्षरात हे केलं पाहिजे. कसं करावं हे सांगण्यासाठी दिलेल्या ह्या नोट्स आहेत. पुढे काय म्हटलंय? वनिता आणि रमणभाई. म्हणजे याच्याकडे बघितलं की अरे हां, माझं एक एक पान गळावायचं सगळे फॅक्ट्स पात्र क्लिअर होतात. वनिता रमणभाई, रुक्मिणी रसिक आणि पुन्हा डॅश करून काय लिहिलंय? राधा. नीरजा बलवंत, गणेश सुलक्षणा, अंबुजा प्रवीण. की हां ठीक आहे, एवढं बघितलं. माझं एका लघु कादंबरीचं काम हे 30 सेकंदामध्ये परीक्षेला जायच्या अगोदर हा माझ्या हातात हे आहे. पुढे काय म्हटलंय? सुदर्शन हा नातू, सुचरिता ही नात, बट्टू शेजारचा. उल्लेखाने काय काय होऊ शकतं की शेजाऱ्यांचं जे आहे मूल ते आवडतंय पण सख्खा नातू नाही. तो जो सगळा तिथला आपल्याला प्रसंग आठवत होतो. आणि राधाचे वडील, इतकं जरी आपल्या लक्षात राहिलं तरीही ते इनफ आहे. पुढे काय म्हटलंय बघा, निवेदन आणि भाषा. आता पुढची जी नोट आहे, एक एक पान गळावायामध्ये वापरण्यात आलेलं निवेदन. काय म्हटलंय? तृतीय पुरुषी निवेदन. चर्चा जी आहे काय आहे? तृतीय पुरुषी निवेदन किंवा तृतीय निवेदन. निवेदनाची वैशिष्ट्ये आपण म्हटलंय की नाही, तृतीय निवेदन, निवेदनाची वैशिष्ट्ये, याच्यावर आपण डिटेल बोललेलो आहोत. प्रमाण भाषा, प्रमाण बोली, सगळे मुद्दे काढलेले आहेत. हे रसास्वादाला उपयुक्त ठरू शकतात. प्रमाण भाषा आहे आणि प्रमाण बोली आहे आणि मग त्याची उदाहरणं मी तिथे काढून दिली आहेत बघा. आता ही मी काढलेली उदाहरणं आहेत, तीच पाठ करायला पाहिजे असं नाही. तुम्ही तुमची उदाहरणं काढू शकतात. उदाहरणार्थ काय आहे? वाटलं, मुलं, 2 घड्याळं, समजलं, भुका लागल्या असतील, पुरं. म्हणजे पुरे नाही म्हटले, वाटले नाही म्हटले, मुले नाही म्हटलंय, समजले नाही म्हटले. एकारांती म्हणण्यापेक्षा प्रमाण बोलीचा वापर हे निवेदनाचं पुढचं वैशिष्ट्य. निवेदनाची वैशिष्ट्ये सांगा. एक एक पान गळावायामध्ये कसं मांडलं आहे हे सांगताना. तिसरं काय म्हटलंय तिथे? इंग्रजीचा वापर. हे असं मॅथमॅटिकल गणिती पद्धतीने समोर असलं की लिहिताना ते रिवाईज करून गेले की उपयोग होऊ शकतो. पात्रांना आवश्यक असणारा इंग्रजीचा वापर. मग ते दिलंय बघा, माय गॉड, ओके, कॉपी, तू अजून शॉकमध्येच, इट्स नन ऑफ माय बिझनेस, मग सिरियसली माधव, नुसता प्रॅक्टिकल, ॲटिट्यूड्समुळंच, थँक्स फॉर ऑल दोज थिंग्स ऑल्सो, आरंट यू स्वीट माय पेट, इत्यादी इत्यादी. मग इत्यादीच्या पुढं आता बाकीची तुम्ही काढायची. संवादातून पुढे जाणं, सगळं जे आहे संवाद प्रधानता. आकृतिबंध जो आहे कसं सजलंय हे संवाद प्रधानता. आणि हे मला जे समजलंय, माझं जे आकलन आहे त्याच्यानुसार ते मांडलंय. ओरिजिनल जे हवंय ते, याच्यात तुम्ही तुमचे मुद्दे ऍड करू शकता. त्या भावना, विरामचिन्हांचा जो काही वापर आहे तो त्यानुसार जो काही केला आहे तो विरामचिन्हांचा त्यानुसारचा वापर कथा पुढे नेण्यासाठी. पुढे काय म्हटलंय? फ्लॅशबॅक. तंत्र म्हणून तुम्ही निवेदनात काय वापरले? फ्लॅशबॅक. हे मुद्दे आहेत बघा. फ्लॅशबॅक म्हणजे पूर्वघटिताचं चित्रण. म्हणजे माधवचा मृत्यू, जुना घटना, परत समकाळात येणं, परत रिअल टाईममध्ये येणं, परत जाणं. तंत्र म्हणून फ्लॅशबॅकचा वापर. आणि या फ्लॅशबॅक शब्द डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. तर गौरी देशपांडेंच्या कथनशैलीला साजेसा आहे इंग्रजी शब्दाचा वापर. काळाचा पट सलग नाही. भूतकाळ, भविष्यकाळ, समकाळ याचा क्रम जो आहे तर त्याची उलटपालट जी काही सगळी केली आहे तो. चित्रमयता. रसिक आणि राधाचा प्रसंगाच्या वेळेस म्हटलो की नाही की तिथे जी हिंसा आली आहे की प्रसंग डोळ्यासमोर उभे करणं, चित्रमयता हे एक तुमचं पुढचं निवेदनाचं वैशिष्ट्य.
आता आपण वेगात जातोय कारण आपण बोलून झालंय हे बौद्धिक, तात्विक आणि तार्किक संवाद. पुढचं वैशिष्ट्य काय आहे, 7वं 8वं जे असेल ते, की या सगळ्या चर्चांना काय आहे, एक बौद्धिकता आहे, एक तात्विकता आहे संवादांमध्ये. ती सगळीकडे ते बौद्धिक बैठक आहे. आणि जीवनदृष्टी, तत्वज्ञान, कला, बर्गमानचा टच सिनेमा, ॲना करेनिना इत्यादी उदाहरणं तिथे दिली आहेत. पुढे हिंदीचा वापर, उर्दूचा वापर. फुरसदीचा वेळच झाला नाही. हिंदी उर्दू सगळं मिश्रित बहुसांस्कृतिक बोलणं. प्यारी झाली, इतकी कशी मुलं पैशाला प्यारी झाली. जोशानं करणं, जोश. बलवंत संभाल के, सुखी रोटी भाजी गणेशसाठी करणारी. हे उदाहरणं मी काढलेत वाचता वाचता, हे तुम्ही काढायला पाहिजेत. पुढे काय, पुकारावं. हिंदी प्लस मराठी म्हणजे पुकार हा हिंदीतला शब्द आहे. तर पुकारावं, तुम्हाला पुकारावं. पुकारावं म्हणजे हिंदी आणि मराठीचं एकत्रित करणारं जे आहे ते 11वं वैशिष्ट्य. आणखी काय म्हटलंय, पित्त्या, बोलीचा वापर. आता ह्या नोट्समध्ये बघतच तुम्ही ते चालावं. पित्त्या, बोली भाषेचा वापर. अलबत्त्या गलबत्त्या, बका बका खाणे. आणखी काय निवेदनाचं वैशिष्ट्य, काव्यात्मक किंवा कधीतरी असं कवितिक शैली पण आहे, की प्रेमवस्तूच्या व्यक्तिमत्वाचा नाश, आत्मसंतुष्टतेच्या अभिद्ध कवचातून नैसर्गिक प्रास साधला जाणं. अलंकार जो आहे आत्मसंतुष्टतेच्या अभेद्य कवचातून. पुढे उपवासात्मक शैली आहे, नर्मविनोदी शैली आहे. म्हणजे तो जो माधवचा सगळं संवाद येतो, की सुस्मिता सुकल्याण, सुजाता सुफला सुकाम अशी नावं ठेवतील. 15 तत्सम शब्द, संस्कृत शब्दांचा वापर आहे. स्थितप्रज्ञ आहे, शृंगार आहे, निंदाव्यंजक आहे, विध्वंस आहे. म्हणजे मराठीचा वापर, प्रमाण भाषा, प्रमाण बोली, तत्सम शब्द, हिंदी सगळंच त्या याला फॉर्मला पूरक म्हणून येतं. उपमा आहेत, पूरक अशा उपमा आहेत. रबर बँडसारखं फटकन तुटून, मिठाशिवाय वरण भात, लसणाशिवाय झिंगे, ह्या प्रकारच्या उपमांचा वापर केलेला आहे. आणि 17 नंबरला काय म्हटलं, काही ठिकाणी भाषेचा वापर मात्र प्रतिगामी आहे, की तिच्या लांड्या पांढऱ्या केसांवर. की ह्याचं एक्सप्लेनेशन आपण कसं देतो, की धेडगुजरीसारखा शब्द त्यांनी वापरलेला आहे तिच्या लांड्या पांढऱ्या केसांवर, की हे धेडगुजरी नाव नको ग बाई मला. सुलक्षणाला जे ते काही म्हणतात, सासूमा वगैरे जे आहे ते. काय आहे, की स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीत गौरी देशपांडे हे काळाच्या पुढची मांडणी करतात, पण त्याच वेळेला इतर समाज घटकांच्या बाबतीत त्यांची भाषा ही समाजशरण आहे ना, की तुम्ही लांड्या हा शब्द तिथे वापरता, मग तो एका विशिष्ट धर्माच्या संबंधित आहे आणि क्लिअर कट आहे, आपल्याला कळतं की तो मुस्लिम धर्माच्या आता संबंधित आहे. मग तो आपण आपल्या पॅन्टविषयी वापरतो, आखूड पॅन्टविषयी वापरतो, त्यांनी आखूड केसांविषयी वापरला. मग ज्या वेळेला तुम्ही स्त्री स्वातंत्र्याची चर्चा करता, व्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा करता, स्त्री पुरुष समानतेची चर्चा करता आणि त्या संदर्भात रधो कर्वेंचं सगळं तुम्ही लिनेज सांगता, तुम्ही महर्षी धोंडो केशव कर्वेंची सगळी परंपरा सांगता, तर त्यावेळेला तुमच्या ठिकाणी आम्ही ही अपेक्षा करणं रास्त आहे की तुम्ही मग इतर समाज घटकांच्या बाबतीत बोलताना ती समाजशरण भाषा वापरता कामा नये. हा एक आक्षेप जाता जाता ओरिजिनल म्हणून आपल्याला तिथे घ्यावा लागतो. पण हे सांगताना नकारात्मक टोनमध्ये न सांगणं अपेक्षित आहे. आणि लैंगिक संदर्भ थेटपणे येतात. ओरिजिनल काय आहे, आशयाला अनुरूप असणं, म्हणजे राधा आणि माधवच्या मधली असतील, राधा आणि फरजच्या बद्दल असतील, राधाच्या स्वतःच्या वैयक्तिक संदर्भात असतील, लैंगिक संदर्भ अश्लील न वाटू देता आशयाला अनुरूप अशी लैंगिक सगळी ती धाटणी त्यांनी वापरलेली आहे. तो हे झालं निवेदनाबद्दलची ही नोट, की एक एक पान गळावा या लघु कादंबरीतलं निवेदन जे काही आहे ते. पुढची जी नोट आहे ती बघा, साधारणतः 3 पानांची नोट आहे. एक एक पान गळावयामधले स्त्री पुरुष संबंध, स्ट्रक्चरच त्याचे सगळे बनवून दिलेले आहेत मी. मग स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीत काय म्हटलंय, राधा माधव, मग नातं कसं आहे ते समंजस नातं आहे. दुसरा मुद्दा, आदर्श असणारा पती आहे माधव, ज्याच्यावर गौरी देशपांडेंना आक्षेप आहे की तुम्ही त्याला आदर्श म्हणू नका, याची डिटेल चर्चा आपण केली आहे. एकमेकांचं स्वातंत्र्य जपणारे हे स्त्री पुरुष संबंध आहेत. पारंपरिक चौकटीतून बाहेर पडू पाहणारे हे स्त्री पुरुष संबंध आहेत. म्हणजे माधव आणि हिल्डाचं नातं एका पॉइंटला जाऊन चिडचिड वेदना सहन करणारी पण शेवटी स्वीकार करणारी, राधा आणि फरहदच्या बाबतीत काही पातळीवर स्वीकार करणारा माधव, म्हणजे लैंगिकता, कमिटमेंट, बांधिलकी याचा विचार पारंपरिक चौकटीत न राहता करणारं हे जोडपं. मालकी हक्क नावाची जी संकल्पना, पजेसिव्हनेस ज्याला आपण म्हणतो, आणि पजेसिव्हनेस असा शब्द लिहिला तरी चालेल, तो याच्यातून बाहेर पडलेले माधव आणि राधा, माधव आणि इतर स्त्रिया. मग उदाहरण दिलं ना, की त्याला कुलूप बंद करून चावी मी फेकून दिली आहे. त्यांच्या स्त्री पुरुष संबंधांमध्ये तात्विकता आहे, केवळ ते असे प्रायमल नातं नाही आहे.
प्रेमाची चिकित्सा आहे. हे सगळे मुद्दे माझ्या 7 लेक्चरमध्ये आहेत. इथं फक्त मी त्याला एन्कोड केलेलं आहे. आत्ता शब्दांमध्ये तुमच्या हातात काय असावं म्हणून ते दिलंय. कलात्मक संदर्भ बर्गमनचा चित्रपट आहे ना, आना कॅरेनिना टॉल्स्टॉयची. रूढ प्रेम पण आहे. मग फक्त तात्विक आहे का, फक्त बौद्धिक आहे का, फक्त चिकित्सक आहे का, तर नाही. हळवेपणा पण आहे, आठवण पण आहे. म्हणजे सगळे रंग त्यांच्या स्त्री पुरुष संबंधांना आहेत. आणखी काय म्हटलंय दुसऱ्या पेजवर आपण आलो. माधवने व्यापलेले राधाचे अस्तित्व आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं पण ते जोडपं आहे. तरी काही रिकामी जागा आहे जी फरहदची लालूच तिला दाखवते. मग पुन्हा हा वेगळा मुद्दा येतो की एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले आहेत. राधाचं संबंध अस्तित्व व्यापलेला माधव आहे आणि तरी देखील तिच्या आतमधल्या गाभ्याला माधव सगळा पुरून उरत नाही. एक फरहदची लालूच तिला आहेच आहे. आणि मग तो माधवचा प्रश्न तिला तिथे येतो. मी लिहिलाय बघा. पूर्णपणे पुरणारी व्यक्ती का नाही तयार होत? अथांग अशी माधवचा प्रश्न आहे. स्त्री पुरुष संबंधांच्या सगळ्या अर्थानं विचार करणारं हे जोडपं आहे. शारीर, भावनिक, तात्विक जोडीदार राधा आणि माधव. आणि तरीही उदासीनता आहे, तरीही रिक्तता आहे. आणि हेच एक पान गळावायचं वैशिष्ट्य आहे. त्या स्त्री पुरुष संबंधांचा तो पोत आहे की सगळं असून ती रिक्तता आहे. त्याचे सगळे कलर्स जे आहेत ना, ते तुम्ही फ्लो चार्टमध्ये गोल असं काढून असं दाखवू शकता. हिल्डा माधव राधाची वेदना आहे. देखणा माधव आणि मध्यम अशी दिसणारी राधा आहे. त्यांचे दोघांचे ते संबंध आहेत शारीर पातळीवर. नात्याविषयीचा संदेह आहे, चिकित्सा आहे आणि गुढता आहे. सतत नाही आहे की नाही. 2 पानं त्याच्यातली जातात की राधा म्हणते की माधवचं खरंच प्रेम होतं का. त्याला बसवून गादा हलवून विचारायला पाहिजे होतं की माझ्यातल्या दोषांसकट केलंय की काय केलंय बाबा तू. तुला काय बोचत होतं. त्याच्या असतानाही त्याच्याबद्दल चिकित्सा, त्याच्या प्रेमात पडल्यावरही त्याच्याबद्दल संदेह, त्याच्याशी लग्न करण्याच्या आधीही त्याच्याविषयीचा संशय, लग्न झाल्यावरही त्याच्या प्रेमाशी सतत चिकित्सा, निरीक्षणाचं भिंग त्या स्त्री पुरुष नात्याला वेढलेलं आहे. रूढ संकेत आणि रूढ परंपरांपासून दूर असणारं हे जोडपं. नवऱ्यावर अपरंपरार प्रेम आहे आणि मुलांसाठी त्याग केलेला नाही, असा तो संबंध आहे. पुढचे मुद्दे मी घेत जातोय. हे सगळं आपण बोललोय. दोष आहेत तरी नाही तर दोषांसहित प्रेम, त्यांच्या नातेसंबंधांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणि प्रेम वस्तूचं लोप न करणारं प्रेम. गौरी देशपांडेंच्या शब्दात म्हणायचं तर राधा आणि माधवचं प्रेम एका अर्थानं कसं आहे, प्रेम वस्तूचं लोप जग आहे तो न करणारं प्रेम आहे. पुढचा मुद्दा वनिता आणि रमणबाई. कोणकोणते स्त्री पुरुष संबंध आहेत त्या पुस्तकात. वनिता आणि रमणबाई, त्याच्यामध्ये वयाचं अंतर आहे. विधुर असणारे रमणबाई आहे आणि तरीही दिसणारं सौख्य आहे. अंबुजा आणि प्रवीण काय म्हटले, चाकोरीबद्ध आणि पैसा हे प्रमाण मानणारं प्रेम आहे. नीरजा आणि बलवंतमध्ये दृष्टिकोनाचा फरक आहे. नीरजा म्हणते की नाही की तुझा दृष्टिकोन तसा असेल, मला त्याच्यातले दोषच बघायचे नाही आहेत. दोष दिसत नसलेलं प्रेम आहे. एका वाक्यात यांची कमेंट्री यायला पाहिजे, कारण आपल्याकडे शब्दसंख्या जास्त नाही, 200, 250, 250 एवढीच आहे. आणि गणेश सुलक्षणा, चाकोरीबद्ध मध्यमवर्गीय धारणा असलेलं प्रेम. ही झाली तुमची स्त्री पुरुष संबंधांची नोट जी आपण बोललो आहोत ती. पुढचा मुद्दा एक पान गळावयाचा आकृतीबंध, जे आपण सुरुवातीपासून बोललो. आणि आता ह्या आकृतीबंधाचा विचार करताना सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो लघु कादंबरी म्हणून तुम्ही जो स्वीकार केला आहे तो. आणि त्याच्यामध्ये जे 20 मुद्दे मी घेतले आहेत ते. स्त्री पुरुष संबंधांचा जो मुद्दा आहे तो, स्त्रीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा जो मुद्दा आहे तो, गौरी देशपांडेंना जो अपेक्षित त्याच्यातनं साध्य करायचं आहे की स्त्रीला स्वतःचा पैस निर्माण करता येणं, तिला स्वतःची जे काही आहे त्याच्या टर्म्सवर जगता येणं, स्वातंत्र्य जपता येणं, हे सगळं त्यांना साध्य करायचं आहे. आणि मग त्यासाठी ते काय काय वापरतायत, तो लघु कादंबरीचा फॉर्मॅट वापरतायत. तिथे लिहिलंय बघा मी 1 नंबर की आकृतीबंधामध्ये लघु कादंबरीचा फॉर्म आहे तो त्यांना का गरजेचा वाटतो. संवादात्मकता आहे, मोजकी पात्र आहेत, त्यांना जे म्हणायचं आहे त्याची चौकट मर्यादित आहे, तरी देखील त्यांना व्यक्तिवादी जाणीवेतनं समग्र जीवनाचं भाष्य करायचं आहे म्हणून हा आकृतीबंध तसा आहे. संवादात्मकता आहे दुसरा मुद्दा. तिसरा, प्रवाही रोजच्या जगण्यातली भाषा आहे. मला जे म्हणायचं आहे ते मी क्लिष्ट भाषेत म्हणणार नाही तरच माझं हेतू साध्य होईल. प्रमाण भाषा आहे, बोली आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे. चौथा मुद्दा आहे फ्लॅशबॅक आहे. मुद्दे रिपीट होत आहेत. तात्विक विचाराचा अवकाश चर्चेतनं येतोय. पात्ररचना त्यासाठीच केली आहे की राधा माधव हे स्वतंत्र विचारांचं पुरोगामी पद्धतीचं जोडपं आणि त्यांना जक्स्टापोज करणं. त्याच्यासाठी मग गणेश, अंबुजा, नीरजा की प्रतिगामी पद्धतीची मुलं आणि स्वतंत्र विचारांचे पालक. आणि मग त्या दोघांच्या जक्स्टापोजिशनमधून आपल्याला जे काही आहे त्यांचं जीवनदर्शन होणं. रुक्मिणी, विवाह संस्थेच्या बाहेर असलेली रुक्मिणी, एक प्रकारचं स्वातंत्र्य की कशातच न अडकलेली
थोडीशी आपल्याला वाटेल की अशी स्वच्छंद असणारी रुक्मिणी पात्र उभं करणं, सगळं जीवन दर्शन घडवण्याकरता. फरहद तिसरी व्यक्ती आणणं, लालच जो आहे की गाभ्याला एका माणसाला हात घालता येत नाही हे दाखवण्याकरता फरहदचं पात्र आणणं. व्यवसाय, आर्थिक स्तर आणि वर्ग, खानपान, संस्कृती, उच्चवर्गीय दाखवणं. त्यांना रोजच्या जगण्याचे की किराणा महाग झाला आहे, गॅसचे भाव वाढले आहेत, गॅस सिलेंडर आता मिळत नाही आहे, मग तुमच्या घरी आता गॅस कनेक्शन MNGLचं घ्यायचं का, हा मुद्दाच नाही आहे. मुद्दा स्त्री पुरुष संबंध आणि प्रेम याच्याविषयीच बोलायचं आहे. खिशात पैसे नाही आहेत का, नाही. अॅना कारेनिनाची प्रत, चांबड्याची प्रत आहे, सुबक असं टेबल आहे, डबल बेड आहे, विस्की आहे, रम आहे, ऐकायला म्युझिक सिस्टीम आहे, हे तिथं दिलेलं आहे. आणि या आकृतिबंधातच मी हे सगळं करणार आहे. त्यामुळे पात्रांचा वर्गीय स्तरही तसा निवडलेला आहे. तात्विकता आहे, आंतरराष्ट्रीय संदर्भ निवडलेले आहेत, साहित्य, चित्रपट, राजकारण हे घेतलं आहे. राधाचे व्यवसाय लेखक आहे, माधव परराष्ट्र खात्यात आहे. 12वा मुद्दा गाभ्याला काय आहे तेच जे दिलं आहे. स्त्रीचं स्वातंत्र्य, त्यासाठी द्यावी लागणारी किंमत आणि त्यासाठी पैस निर्माण करणं, वाट्याला आलेलं एकाकीपण, त्यातनं आलेलं वेदना, हळवेपण आणि पुन्हा तार्किकता, हे सगळं उभं करायचं आहे. म्हणून हा सगळा घाट घातला आहे. स्वातंत्र्य आणि सुरक्षितता याच्यातला ताण दाखवायचा आहे, म्हणून हा आकृतिबंध निवडला आहे. स्त्रीला जी किंमत द्यावी लागते ती किंमत मांडायची आहे, म्हणून भौतिक किंमत सांगायची आहे, मानसिक किंमत सांगायची आहे, शारीरिक किंमत सांगायची आहे, म्हणून हा सगळा घाट घातला आहे. आणि शेवटी जे लिहिलं आहे मी, यासाठी तयार केलेला हा साचा आहे. बौद्धिकता, हळवेपण, तत्वज्ञान, रूढवेदना, भाषेची वळणे हे सगळं साकार करण्याकरता एक एक पान गळावं आहे. हे जे मी बोललो आत्ता हे त्या 7 लेक्चरमध्ये आहे, तेच फक्त तुमच्या हातात दिलं आहे. आणखी काय नोट आहे बघा पुढची, एक एक पान गळावया ही 1-2 पानांची नोट आहे. काय म्हटलं आहे तिथं की राधाबद्दल काही बोललं आहे, पात्रांबद्दल काही बेसिक माहिती दिली आहे. आत्मपर आहे, आत्ममग्न नाही, हे तिकडे नोटमध्ये माझ्या आलेलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य प्राणप्रिय आहे राधाला. मुलं असतील, माधव असेल, फरहद असेल, रुक्मिणी असेल, स्वतःशी सुद्धा प्रत्येकाशी वागताना फरहद तू गेलास तरी चालेल, माधव तुझं काही माझा हस्तक्षेप नाही, मुलांबद्दल तर नाहीच नाही. सगळ्यांच्या बाबतीत आत्मस्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, प्राणप्रिय असणं, त्या स्वातंत्र्याची किंमत देणं, पुढे डॅश करून लिहिलं आहे, ही राधा देते. आणि नकळत ती एका ट्रॅपमध्ये पण अडकते की स्वतः व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करते, पण एक अपेक्षा तिच्या मनामध्ये सतत राहते, जरी ती फिजिकल लेवलवर मागत नसली तरी, की मुलींनी माधवसारखा नवरा का पाहिला नाही. हा ट्रॅप आहे. त्यावेळेला आपण ते बोललो, वनिताला जे जमले ते नीराला काय नाही असं मनात येतच. गणेश रात्री 12 वाजेपर्यंत बसला का नाही, जसा ओलाफचा जावई बसला. हा ट्रॅप आहे तिचा. आणि निरीक्षणाचे भिंग आहे, सर्वांवरती ती लावते आहे, सतत चिकित्सा करते आहे. पुढचा मुद्दा प्रेम, नाती यांचा सर्वांगानं पुनरावलोकन करते, रेट्रोस्पेक्ट करते आहे. नाती हा तिच्या आयुष्याचा पाया आहे, तिला वर्गीय मर्यादा आहेत, अनुभवांची मर्यादा आहेत, आणि शेवटी ती व्यक्तीला केंद्रस्थानी मानते. आणि मगाशी आपण तेच बोललो की एक एक पान गळावया लघु कादंबरीचा फॉर्मच त्याच्यासाठी आहे की व्यक्तीला केंद्र मानलेलं आहे. आणि शेवटची नोट ओव्हरऑल जे काही आहे ती नोट ती बघा, शेवटची एक 4 पानांची आहे, 3-4 पानांची, की काय गौरी देशपांडे, तिचं टायटल लिहिलं की गौरी देशपांडेंना काय हवंय, जे आपण सुरुवातीपासून बोललो ते मुद्दे फक्त घेतलेत मी. स्त्रीला किंमत द्यावी लागू नये तिच्या इच्छा आकांक्षासाठी, लैंगिक सुखासाठी, मातृत्वासाठी. समानता हवी, स्त्री कमी प्रतीची नाही. सगळे मुद्दे मी घेतलेत जे मी आत्ता या 7 लेक्चर्समध्ये बोललो आहे. सुप्त शक्तीची तिला जाणीव होणं गरजेचं आहे. स्वत्व राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नायिका आहेत, स्वतःचा पैस निर्माण करणाऱ्या नायिका आहेत, आणि त्यांच्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे कोणत्याही परिस्थितीत. मुलाखतीतले मुद्दे, बौद्धिकतेला महत्त्व आहे, युक्तिवाद करणाऱ्या नायिका आहेत, त्याच्यासाठी समर्थन स्पष्टीकरण करणाऱ्या नायिका आहेत, आपल्या जगण्याविषयीची क्लॅरिटी असणाऱ्या नायिका आहेत, वाचकांवर करुणेचा संस्कार अल्टिमेटली करणारे गौरी देशपांडे आहेत, आणि त्यांची सगळ्यांची निष्ठा ही स्वातंत्र्य आहे. स्त्रियांची भाषा नावाचा एक टिपण गौरी देशपांडेंनी पुणे विद्यापीठात वाचलं होतं, तर त्या स्त्रियांची भाषा त्यांनी इथेही ती घडवली आहे. व्यक्तिपरता आहे, आत्ममग्नता नाही. उच्च मध्यमवर्गीय संदर्भ, उच्च विद्याविभूषित, विचारप्रवण, सुसंस्कृत सगळ्या नायिका आहेत. लैंगिक बाबतीत खुलेपणा आहे. पारंपरिक अनुबंध, प्रखर व्यक्तिवादी जाणीवा या दोघांच्या मध्ये अडकलेल्या नायिका आहेत. स्वतःशी व इतरांची झगडणे, स्वातंत्र्यासाठी या संघर्षात अडकलेल्या नायिका आहेत. स्वतःची अस्तित्व खून सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारी राधा आहे. आणि नाते अर्थपूर्ण आहे की अर्थशून्य आहे याच्यामध्ये हेलकावा खाणारी राधा आहे. ही झाली याची नोट. आणि सगळ्यात शेवटी मी
त्याच्या थीम्स म्हणून दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांनी तुम्ही हे सगळं जे काही बोललो ह्या तुमच्या भाषेत ह्या 8-10 थीम्स आहेत ना याच्या शॉर्ट नोट करायला पाहिजे ह्याच दिलेल्या मटेरियलमधून. स्त्री पुरुष संबंध, आकृतिबंध, स्त्री पुरुष समानता, व्यक्ती स्वातंत्र्य कसं होतंय, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता याचा संघर्ष एक एक पान गळाव्यामध्ये कसा दिसतो, पारंपरिक आणि आधुनिक जीवनशैलीमधला फरक जो आहे किंवा संघर्ष एक एक पानमध्ये कसा दिसतो, विवाह संस्थेची चिकित्सा एक एक पानमध्ये कशी दिसते, निवेदन किंवा भाषाशैली एक एक पानची कशी आहे आणि एक एक पानचं मध्यवर्ती सूत्र काय आहे. मटेरियल तेच आहे पण ह्या थीम्स वेगळ्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे की नेट प्रॅक्टिस करताना बॅट्समन जो आहे तो त्याच्या म्हणजे मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत असेल तो कुठेतरी शिवाजी पार्कवर प्रॅक्टिस करत असेल बॅट्समन आपला म्हणजे तेंडुलकर असेल कोणीही असेल की बाबा इथं बाउन्सर येतोय, इथं यॉर्कर येतोय, इथं काही येत आहे, मग याचा अर्थ त्याला लॉर्ड्सवर जाऊन खेळता येणार, लॉर्ड्ससारखं वातावरण त्याला इथं दिलं तरच तो लॉर्ड्सवर खेळेल का? नाही. इथं तो खेळतोय आणि त्याच्यातून जो त्याचा कॉमन सेन्स डेव्हलप होतोय त्याच्यावरून तो लॉर्ड्सवर खेळेल, त्याच्यावरून तो कुठे सिडनीमध्ये खेळेल, त्याच्यावरून तो कुठे जोहान्सबर्गमध्ये खेळेल. तुमच्याकडं हे बेसिक मटेरियल तयार आहे. आता मी कसाही प्रश्न विचारू दे तुमचं मटेरियल तुम्ही त्या दृष्टीनं प्रश्नाच्या दिशेने फिरवता येणं म्हणजे तुमची ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट्स आहे आणि म्हणजे तुमची क्रिटिकल ॲबिलिटी आहे. ते तुम्हाला करता येतंय का आणि ते करता येतंय की नाही हे सिद्ध करण्याचा मार्ग किंवा ते करण्याचा मार्ग म्हणजे टेस्ट देणे आणि टेस्ट चेक करणे. लक्षात येत आहे. आजपर्यंतचे हे लेक्चर हे सगळे फ्री आहेत आणि इथून पुढचे आता जे विद्यार्थ्यांनी पेड प्रवेश घेतलेला आहे ते ॲपवर त्यांना येतील. परंतु साहित्य असेल किंवा कुठलाही ऑप्शनल असेल तर तो फक्त समजावून घेणं गरजेचं नसतं, त्याच्यानुसार लिहिणं गरजेचं असतं. सो हे आता आपण याच्यावरची जी टेस्ट आहे ती उद्या होणार आहे. 2 रसास्वाद आणि 2 प्रश्न, एक 15 मार्कर एक 20 मार्कर, 55 मार्कांचा पेपर जो आहे तो उद्या आपला असेल. त्याच्यासाठीची वेळ दिली जाईल आणि मग आपण त्याची उत्तरं चेक करूया. लक्षात येतं आहे. इथं एक एक पान गळावया या लघु कादंबरीची चर्चा संपते. उद्याची टेस्ट झाली की परवा आपण कारावासातून पत्रिकेला सुरुवात करू आणि सोबत दलित साहित्याला सुरुवात करू. लक्षात येतं आहे. याच वेगामध्ये आता आपण पुढे जाणार आहोत. इथं थांबूया. धन्यवाद.